Tell us, how was Hindi medium? हिंदी मीडियम हिंदी मीडियमचा तर अनुभव पण खूप छान होता. हिंदी मीडियम खूप लोकांपर्यंत पोहोचली पण होती. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची ॲक्टिंगचा मी अ, अं, मी अभ्यास करते म्हणणं चुकीचं ठरेल, कारण मी खूपच लहान आहे त्या बाबतीत. पण तरीसुद्धा म्हणजे जे ऑब्झर्वेशन करते आणि आता अनफॉर्च्युनेटली त्यांचे फक्त फिल्म्स आणि इंटरव्ह्यूज आणि पुस्तकं वाचूनच करायला मिळतं. असे इरफान सर हिंदी मीडियममध्ये होते हं. आणि आमचे 1-2 सीन्स सोबत होते. पण त्या ह्याच्यात पण की एखादी व्यक्ती जेव्हा म्हणजे एवढी ते एवढे मोठे ॲक्टर पण ते रोलला कसं अप्रोच करतात किंवा एखाद्या सीनला कसं अप्रोच करतात हं. किंवा ते आपल्याला का त्यांचा कुठलीही फिल्म बघताना किंवा कुठलाही सीन बघताना फ्रेश वाटतं. राइट. ह्याच्या मागे एक ॲक्टर म्हणून त्यांचं काय प्रोसेस आहे, ती दुरून का होईना मला बघायला मिळाली. आणि हं. मग नंतर जेव्हा मी त्यांच्या बाबतीतलं पुस्तक वाचलं किंवा त्यांचे इतर फिल्म्स मी सतत बघत असते, की म्हणजे काय काय ह्या हे जे स्माईल आहे हे कुठून आलं असेल? हे तर नॉर्मल नाहीच आहे. म्हणजे हं. लाइक सो ह्या ज्या गोष्टी आहेत, सो तो जो एक अभ्यास आहे, की नंतर करायला मिळाला. अनफॉर्च्युनेटली मला खूप वेळ त्यांच्यासोबत नाही मिळाला. पण हिंदी मीडियमचा अनुभव माझ्यासाठी ह्या गोष्टीसाठी खूप चांगला आहे, की ॲट लीस्ट माझ्याकडे ते काही मोमेंट्स आहेत किंवा त्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरून मी म्हणजे असं हळू पुढे जाऊ शकते तो धागा धरून ॲक्टिंगच्या बाबतीत.